ना नाचणी भिजवायची, ना काही पूर्वतयारी, ना चीक काढायचा. घरातल्या तयार नाचणीच्या पिठापासून बनवा हे इन्स्टंट हेल्दी आणि क्रिस्पी नाचणीचे पापड. सुरुवातीला 2 कप नाचणीचं पीठ चाळून घ्या जेणेकरून पापडाचा टेक्स्चर छान होईल. आता त्यामध्ये 1 टीस्पून पापड खार, 1 टीस्पून मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून हे हे पापड प्रीमिक्स तयार करून ठेवू शकतो आणि जेव्हा वाटेल तेव्हा आपण याचे पापड बनवू शकतो. तुम्ही इथे तीळ किंवा जिरा देखील टाकू शकता. ते मी टाकलं नाहीये. अर्ध्या पिठामध्ये मी टाकणार आहे, ते नंतर टाकणार आहे. आता या पिठामध्ये 2.5 कप एवढं उकळतं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून याला 10 ते 15 मिनिटं झाकून बाजूला ठेवूया. 15 मिनिटानंतर याचं व्यवस्थित डो मळून घ्यायचा आणि याचे छोटे-छोटे गोळे बनवून आता याला 10 ते 15 मिनिटं मीडियम फ्लेमवर छान वाफवून घ्यायचं. कॉटनच्या कपड्यांचा वापर केला आहे जेणेकरून पीठ चिकटणार नाही. नाचणीचं पीठ फार चिकट असतं त्यामुळे ओला कपडा ठेवून त्याच्यावर स्टीम करून घ्यायचं. गोळे थोडे थंड झाले की ते व्यवस्थित कापडामध्येच आपण एकदा मळून घेऊया. कापडामध्ये मळल्याने हाताला ते चिकटणार नाही पीठ आणि आणि एक स्मूथ सॉफ्ट असा डो तयार होईल. आता याचे छोटे-छोटे पोर्शन घेऊन प्लास्टिक शीटवर हलक्या हाताने रोटी मेकरमध्ये प्रेस करून हे पापड तयार करून घेऊया. किंवा तुमच्याकडे रोटी मेकर नसेल तर तुम्ही पोळपाटावर देखील खाली एक प्लास्टिकची शीट ठेवून त्याच्यावर दुसरी शीट ठेवून लाटून घेऊ शकता. फार जाड नाही, फार पातळ नाही, अगदी परफेक्ट असे हे इझिली आपण नाचणीचे पापड घरात बनवू शकतो. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या पापडांना उन्हाची अजिबात गरज नाही. फक्त रात्रभर फॅन खाली वाळून द्यायचं आणि सकाळपर्यंत मस्त ड्राय होतात. दुसऱ्या दिवशी तुम्ही फ्राय करायला ते तयार होतात. जे मी झाकून ठेवलं होतं ते अर्ध्या पिठामध्ये थोडंसं जिरं टाकून मी मळून त्याचे थोडे पापड केले. त्यामुळे काही पापडांना जिरं दिसतं आहे, काहींना नाही दिसतंय. अशा दोन्ही पद्धतीने मी बनवून बघितलं. आता या पापडांना हाय फ्लेमवर व्यवस्थित तळून घेऊया. बघा हे पापड कसे फुलतायत ते. हेल्दी आणि टेस्टी घरच्या घरी बनवलेले नाचणीचे पापड तयार आहेत. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा ही आवडली असेल तर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. थँक यू.